घरगुती गॅसचा अवैध वापर आणि विक्री केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत ही कारवाई करण्यात आली। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पंढरपूर शहरातील सांगोला नाका परिसरात घरगुती वापरासाठी असलेला एलपीजी गॅस अवैध पद्धतीने रिक्षामध्ये भरून विक्री केल्या जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे भरारी पथकाने घटनास्थळी धाड टाकली। या कारवाई दरम्यान घरगुती वापराचे 8 गॅस सिलेंडर तसेच व्यावसायिक वापराचे 5 सिलेंडर असे एकूण 13 गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत। घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर म्हणून त्याची अवैध विक्री केल्याप्रकरणी गणेश बोरीकर याच्या विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे। गणेश बोरीकर यांनी घरगुती गॅसचा पुरवठा करणारी गॅस एजन्सी कोणती याचा शोध जिल्हा पुरवठा विभागाचे भरारी पथक घेत आहेत। अवैध पद्धतीने गॅस पुरवठा केल्याचे आढळल्यास संबंधित गॅस एजन्सींवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली आहे। या संपूर्ण प्रकरणात अत्यावश्यक वस्तू अधिनियमन 1955 अंतर्गत कलम 3 आणि 7 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे।